लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धू हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि तिथूनच जोगतिनीचं सोंग घेतलेली महिलासुद्धा रडत रडत येताना दिसते. तिची आणि सिद्धूची धडक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग जोगतीन सिद्धूला सांगते की तिचा खूप जवळचं व्यक्ती या दवाखान्यात ॲडमिट आहे आणि तिच्याकडे पैसे नाही आहेत. आता मात्र सिद्धूला तिची दया येते आणि मग सिद्धू तिला मदत करतोय आणि मग जोगतीन आता निलांबरीचं धक्कादायक सत्य सिद्धूला सांगणार आहे आणि ते सुद्धा पुराव्यांसहित जोगतीन आता सिद्धूला निलांबरीचं सत्य सांगणार आहे आणि हे ऐकून आता सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आहे. इकडे आता जान्हवी मात्र जयंतच्या प्रेमात पडलेली असते आणि जान्हवीने सुद्धा जयंतला प्रेमाची कबुली दिलेली असते. इकडे विश्वा विनोदला भेटवून जान्हवीला जुना तिचा भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आता जान्हवीचा असा विश्वास बसलेला असतो की जयंत हा खूप खरा आहे आणि विश्वा तू जे सांगतोयस ते सगळं खोटं आहे, त्याच्यामुळे आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला असं जान्हवी विश्वाला खडसावून सांगते. आणि मात्र विश्वाच्या डोळ्यातून जान्हवीचे हे तिखे बोल ऐकून आसूच उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे आता गाडे पाटलांच्या घरी पुन्हा निलांबरीने नवीन ड्रामा केलेला असतो. तिने आता भावनाला तिचं बाळ पाडण्यासाठी काहीतरी खायला दिलेलं असतं आणि त्यामध्ये विषसुद्धा ॲड केलेलं असतं आणि ज्यावेळेस निलांबरीच्या हे सगळं अंगलट येतं तेव्हा निलांबरी ते अन्न स्वतःच खाते आणि पोट दुखून विषबाधा झालेल्याची ॲक्टिंग करते आणि ती खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. काय ती खरंच ॲक्टिंग करत असेल का खरंच निलांबरीला विषबाधा झाली असेल? आता निलांबरीने खोदलेल्या खड्ड्यामध्ये ती स्वतःच पडलेली असते. भावनाचं बाळ मात्र सुखरूप असतं. काय आता रेणुका निलांबरीच्या बाबतीत कोणता खतरनाक असा निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.